झी 24 तास एक पाऊल पुढे। औरंगाबाद महापालिकेमध्ये रोजच धक्कादायक माहिती पुढे येते। कॅगने सुद्धा महापालिकेच्या आर्थिक अनियमिततेबद्दल तक्रारी केल्या। त्यातच आता स्वर्ण रोजगार योजनेमध्ये कोट्यवधींचा घोटाळा झाल्याची माहिती समोर येते। कर्ज प्रकरणाच्या तब्बल 11 वर्षांच्या फायली गायब झाल्याची माहिती पुढे आली आहे। खुद्द राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा महापालिकेच्या कामात अनियमितता असल्याची कबुली दिली आहे। त्यामुळे महापालिकेमध्ये नक्की चाललंय तरी काय असा प्रश्न या निमित्तानं उभा ठाकलाय। 1997 पासून सुरू झालेल्या योजनेमध्ये 2008 पर्यंतच्या 11 वर्षांच्या फायलीच महापालिकेच्या प्रकल्प विभागातनं गायब झाल्याची तक्रार महापालिकेच्या विरोधी पक्ष नेत्यांनी केली आहे। तर महापालिका आयुक्त या सगळ्या प्रकरणाची तक्रार आलेली आहे आणि चौकशी करण्यात येईल असं आश्वासन देत आहेत। महानगरपालिकेमध्ये 97 पासून आजपर्यंत सुवर्ण जयंती शहरी रोजगार योजनेमध्ये ज्या ज्या प्रकारची कर्ज वाटप करण्यात आले त्याच्यात माझ्या माहितीप्रमाणे कित्येक अशी प्रकरणे आहेत जे BPL मध्ये नसताना सुद्धा त्यांना कर्ज देण्यात आलं आणि त्यांनी तो कर्जाचा फायदा सुद्धा उचललेला आहे। त्यामुळे ह्या प्रकरणामध्ये आपण जातीने लक्ष देऊन एक त्रिसदस्यीय समिती नेमा आणि ती समिती त्याचा पूर्ण तपास करेल आणि त्यानंतर मग आपल्याला कळेल। मला असं वाटतं की त्याच्यात बहुधा फार मोठा घोटाळा उघडकीस येण्याची शक्यता सुद्धा नाकारता येणार नाही। जे आम्ही अनुदान वाटप करतो त्याच्याबद्दलची तक्रार आमच्याकडे प्राप्त झालेली होती। त्या तक्रारीबद्दल काही सन्माननीय नगरसेवकांनी सुद्धा त्याच्यामध्ये निवेदने दिलेली आहेत। त्याच्यावर डिप्टी कमिशनर यांना मी निर्देश दिलेले आहेत की त्याची तातडीने चौकशी करून ह्याच आठवड्यामध्ये मला अहवाल द्यायचा। झी 24 तास एक पाऊल पुढे।